बोधिसत्व महामाणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामाणूससुद्धा अभिवादन करून या ठिकाणी उपस्थित असलेले पूज्यने भिक्खू श्रीरत्नजी यांनासुद्धा प्रणाम करून या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित असलेले उपासक उपासिका यांना माझा सस्नेह जय भीम. बरं आता बघा यायला का येत असला तर ठीक आहे ना, ते लाव. तर आपण मिलिंद राजा हा भन्ते नागसेनांना कशा प्रकारे प्रश्न विचारत आहे. आपण अनेक प्रश्नांचे उकल जे आहे मिलिंद राजानं ज्या प्रश्न विचारले त्या अनेक प्रश्नाचे उकल भन्ते नागसेन हे त्या ठिकाणी करत आहेत. तर आजसुद्धा अशाच प्रकारचा जो भाग दुसरा आहे त्या दुसऱ्या भागामधील प्रश्न आहे की निरोध आणि निर्वाण. प्रश्न विचारला गेला की राजा म्हणाला की भन्ते निरोध होणे म्हणजेच निर्वाण आहे का. आपण ज्या काही 12 कड्या पाहतो अनुलोम प्रतिलोमाच्या, त्याच्यामध्ये जे आहे ते एक कडी अशी आहे की अविद्या निरोधा संस्कार निरोधो, संस्कार निरोधा विज्ञान निरोधो, विज्ञान निरोधा नामरूप निरोधो, नामरूप निरोधा सडायत निरोधो. म्हणजे अशा प्रकारे जे आहे ते एक वस्तू नाही झाली तर दुसरी होणार नाही. निरोध होणं म्हणजे काय, तर ही न झाल्यामुळं ते न होणं. दुसरी गोष्ट कोणती आहे, अविद्या पचया संखार पचया, म्हणजे अविद्या झाल्यामुळं संस्कार, संस्कारामुळं विज्ञान. अशा 2 प्रकारच्या ज्या आहेत त्या कड्या त्या आपण पाहिलेल्या आहेत. तर तशाच प्रकारे निरोध म्हणजे काय, तर निरोध म्हणजेच निर्वाण का, तर ज्याप्रमाणे एक वस्तू न झाल्यामुळं दुसरं न होणं, दुसरं न झाल्यामुळं तिसरं न होणं, तिसरं न झाल्यामुळं चौथं न होणं. उदाहरणासाठी सांगतो की बुद्धान त्यांच्या धम्मामध्ये एक व्यक्ती असते आणि तो लग्न करायला निघतो आणि मग दुसरा व्यक्ती सांगते की बाबा तू फक्त लग्न केलास की तुझ्या मागं काय होते, हे सगळं जंजाळ येते. सांगते त्याला बा लग्न झालं मग तुला मुलंबाळं होतील, मुलंबाळं झालं सासू आली, सासरे आले, मेहुणा आला, मेहुणी आले, तुझे सगळं जे आहे एवढं जे आहे तुझं काय होईल, तुला जीवनभर जे आहे ते वेळच मिळणार नाही. तू जर कदाचित असं समजत असेल की मी हे जे आहे मग आध्यात्मिक अभ्यास जो आहे तर करायचा असेल तर तुला काय करावं लागेल, विवाहापासून जे आहे ते मुक्त राहावं लागेल. म्हणजेच एक गोष्ट झाली की दुसरी होते, दुसरी झाली की तिसरी आपोआपच होते. तर त्या ठिकाणी जे आहे ते जेव्हा राजा म्हणाला किंवा निरोध होणं म्हणजेच निर्वाण होणे आहे काय, तर होय महाराज, निरोध होणे म्हणजेच निर्वाण होय. भन्ते निरोध म्हणजे निर्वाण कसे काय. पुन्हा राजा हा प्रश्न विचारतो किंवा मला काही समजलं नाही तर हे नेमकं सांगा मला काय आहे. तर महाराज सर्वच मूर्ख माणसे सांसारिक इंद्रिय व विषय सुखाच्या उपभोगात मग्न असतात. सर्व जे माणसं आहेत ते कशामध्ये मग्न असतात, सांसारिक इंद्रिय व विषय सुखाच्या उपभोगात मग्न असतात. त्यातच आनंद मानतात, त्यातच गर्क राहतात, त्यास एकदम चिटकून राहतात. मानवाची लालसा म्हणजे एखाद्या महापुरासारखी धुतडी भरून अशा महापुरात व्यक्ती वाहून जातात. त्यामुळे वारंवार जन्म, वृद्धत्व, मृत्यू, शोक, चेतना, खेद, निराशा यामधून त्याची सुटका होत नाही. थोडक्यात दुःखातून त्यांची मुक्तता होत नाही. एक जो विशुद्धीमग्ग नावाचा जो ग्रंथ आहे आचार्य बुद्धघोष यांनी लिहिला, तर त्याच्यामध्ये एक गाथा आहे बघा. एका गाथेवर त्याचे 3 भाग बनलेले आहेत. 3 ग्रंथ आहेत मोठे मोठे, जवळजवळ 500 पानाचे 3 ग्रंथ आहेत. तर ती एकच गाथा आहे ती
अंतो जटा बाह्य जटा जटाय जटितं पज्जातंतं गौतम पुच्छामि को इमं विजटे जटा. ही पालीमधून आहे. हे मराठीतून काय म्हणते आहे की नाही. तर ते म्हणतात बाबा अंतो जटा बाह्य जटा. अंतो जटा जटा म्हणजे काय. जटा म्हणजे गाठ ना आहे की नाही. अशी बांधलेली जी गाठ आहे की नाही न सुटणारी आहे की नाही. अंतो जटा बाह्य जटा अंतर्गत सुद्धा जटा आहेत आणि बाह्य सुद्धा जटा आहेत आहे की नाही. आता ही इंद्रिय म्हणजे काय आहेत. ही इंद्रिय म्हणजे अंतर्गत जटाच आहेत एक प्रकारच्या आणि बाह्य जटा. तर जटाय जटिता म्हणजे हे जे जटा आहेत हे काय झालं एकूण एकामध्ये गुंतलेला आहे. तर तो त्या ठिकाणी ते विचारते की बा हे जे जटा आहेत ह्या जे जटा आहेत या जटेची सोडून कोण करू शकते. उकल कोण करू शकते. त्या एका गाथेचा अर्थ सांगण्यासाठी आचार्य बुद्धघोष यांचा जे विशुद्धिमग्ग नावाचा ग्रंथ बनला त्याच्यामध्ये 3 भाग आहेत. एकामध्ये शीलाचा भाग आहे, दुसऱ्यामध्ये समाधीचा भाग आहे आणि तिसऱ्यामध्ये प्रज्ञेचा भाग आहे. तसं एक पुस्तक आहे पण त्याचे तसे मोठमोठे 3 भागसुद्धा आहेत. ते पाहिजे असतील तर पय्या रत्नभंतेजीकडं लेबर कॉलेजला आहेत त्यांच्याकडं. ते उत्तर प्रदेशमधलं प्रकाशन आहे ते. तर त्याचं उत्तर असं दिलं जातं की बा शिले पटिठाये नरो सपयो चित्तं पयच भावयची आतापि निपको भिक्खू सो इमंग वि जटयंग जटं. म्हणजे जो व्यक्ती शिलावर प्रतिष्ठित होऊन जो व्यक्ती शीलवान आहे तो व्यक्ती या जटाला तोडू शकतो. तर हेच या जे आहे त्या याच्यामध्ये त्याने सांगितलेलं आहे की मनुष्य जो आहे जो बार बार जो जन्म घेतो तो वृद्धत्व मृत्यू शोक चेतना खेद निराशा यामधून त्याची सुटका होत नाही. थोडक्यात त्याची दुःखातून मुक्तता होत नाही. जोपर्यंत मनुष्याला 4 आर्य सत्याचं ज्ञान होत नाही. 4 आर्य सत्य वर तरी कळायला पाहिजे. 4 कोणते आहेत. पहिलं दुःख है ना. आहे ना. दुःख म्हणजे काय सांगितलं. बाह्यरंगातलं दुःख काय आहे. बाह्यरंगातलं दुःख आपले आई वारणं वडील वारणं घरातलं वारणं कोणी आहे ना. जी प्रिय व्यक्ती दूर जाणं अप्रिय व्यक्ती जवळ येणं आहे की नाही. हे जे आहे सगळ्या गोष्टी बाह्यरंगातलं दुःख आहे. हे आपल्याला दिसते सहज कळते. याला बाह्यरंगातलं कळतं आहे की नाही. हे दुःख आहे बा हे जे आहे की नाही. हे सगळ्या गोष्टी दुःख आहेत. दुःखाचा समुदाय काय सांगितला. दुःखाच्या समुदायासाठी भगवान बुद्धांनी ज्या काही 3 तृष्णा आहेत त्याला दुःख समुदाय म्हटलं. कामतृष्णा भवतृष्णा विभवतृष्णा. आणि त्याच्यानंतर हे जे पंचस्कंद आहेत हे सुद्धा दुःखाचं कारण सांगितलं. रूप वेदना सदना संस्कार आणि विज्ञान हे जे आहेत हे सुद्धा दुःखाचं कारण सांगितलं. आणि दुःखाचा निरोध आणि दुःख निरोधगामिनी प्रतिपदा मार्ग. म्हणजे कमीत कमी आपला बाह्यरंगातून तरी कळायला पाहिजे. न कळाल्यामुळं काय होते आपण दुःख झालं की दुःख करतो. जर त्याला काय म्हणतो सुख आलं की सुखात गुंग राहतो है ना. जय झाला की जयाचा आनंद भोगतो. अपजय म्हणजे पराजय झाला की पराजयाचं दुःख भोगतो है ना. हे जे काय आहेत सुख दुःख जय पराजय लाभ हानी ह्याच्यामध्ये काय होतं आपण समतेमध्ये राहत नाही. आणि त्याच्यामुळं आपण काय होतो दुःखातून मुक्त होऊ शकत नाही. दुःखात पडतो पुन्हा सुखाकडे येतो पुन्हा दुःखाकडे येतो पुन्हा सुखाकडे येतो. आणि जे व्हायले म्हणजे जसं आपल्याला जसं काही कोणी आपलं म्हणजे एक प्रकारे नाचवत आहे तशाच प्रकारे आपण करतो आहे की नाही. ते भावलेलं कसं जसं नाचलं तसं नाचते. मग आपण काय करतो तसंच जीवनामध्ये सुख आलं की सुखाच्या मागं लागतो. दुःख आलं की दुःखामध्ये दुःख अत्यंत दुःख का करू नये हे सुद्धा बुद्धांनी सांगितलं. मला सांगा अत्यंत दुःख जर केलं तर एखाद्या वेळेस काय होते त्याचं दुःखाचा अतिरेक जर झाला तर कदाचित ते वेडं होण्याची सुद्धा शक्यता असू शकते. कोण झालं तर असं मृत्यूच्या दुःखामुळं नाव काय त्याचं
पिसा गौतमी है ना. पिसा गौतमी जी आहे दुःखामुळं काय झाली, वेडी झाली. तिचं लहान लेकरू वारलं आणि वारल्यानंतर जे आहे तर तिला वाटलं की वा म्हणजे कसं मरणार, कसं माझं लेकरू कसं मरणार, हे मेलं नाही. तर मग त्यावेळेस तिला असं वाटलं की बाबा आता लोक म्हणले बाबा ही काय वेडी झाली. आणि तिला सांगायचं लोक बाबा आम्हाला दे, आता हे तुझं नाही बाळ, हे आता तुझ्यापाशी राहू शकत नाही. अशा वेळेत मग तिला लोकांना वाटते की बाबा आता हे काय हिचा इलाज काय आपल्याकडे नाही. आणि ते सांगतात की तू काय कर, याचं भगवान बुद्ध जे आहेत ते त्याच्या बाळाला जिवंत करू शकतात, तू त्यांच्याकडं जा. आणि त्यावेळेस ती जेव्हा जाते तेव्हा जे आहे ते भगवान बुद्ध तिला म्हणतात बा तू तुझ्या बाळाला मी जिवंत करतो, पण तू काय कर, थोड्याशा तिख्या ज्या मोहऱ्या असतात ते घेऊन ये आणि मी तुझ्या बाळाला जिवंत करतो. तिला सहज वाटते, म्हणते सहज गोष्ट आहे, साधारण तिख्या म्हणजे काय कुठे भेटतात. पण तिला म्हणतात बा थांब थोडंसं, फक्त तू ज्या घरून मोहऱ्या आणत असताना फक्त एवढं विचार की तुझ्या घरी कोणी मृत्युमुखी पडलेला आहे का, आणि ज्या घरी कोणी मृत्युमुखी पडलेलं नसेल त्या घरून तू ते मोहऱ्या घेऊन ये, मी तुला तुझ्या बाळाला जिवंत करतो. असं असताना ती घरोघर जाते विचारते की बाबा मला माझं बाळ मृत्युमुखी पडलेलं आहे, आणि भगवान बुद्ध म्हणतात की तुझ्या बाळाला मी जिवंत करतो आणि थोड्याशा मोहऱ्या घेऊन या. तर लोक म्हणतात बा तुझं बाळ जर आमच्या ह्या मोहऱ्या नेल्यामुळे जिवंत होत असेल तू अवश्य घेऊन जा. जसंही ती द्यायला जातात लोक त्या हातामध्ये, ते विचारते काय हो तुमच्या कोणी घरी मृत्युमुखी पडलेलं तर नाही ना. ते कोणी म्हणते माझा भाऊ वारला, कोणी म्हणते वडील वारले, कोणी म्हणते सासू वारला, कोणी म्हणते सासू वाजरले, कोणी म्हणते आजोबा वारला. मग ह्या असं प्रत्येक घरी कोणी ना कोणी ते सांगत असतं. आणि सांगताना मग तिच्या लक्षात येते की अरे प्रत्येकाच्या घरी जे आहे कोणी वारलेलंच आहे, आणि हे काय आहे, हे अनित्याचा सिद्धांत आहे. आणि जो कोणी जन्माला येतो तो मृत्यूला प्राप्त होतो. फक्त एवढंच होतं की कोणी अल्प वयामध्ये, कोणी जास्त वयामध्ये, कोणी वयोवृद्ध झाल्यानंतर, परिपूर्ण आयु झाल्यानंतर याच्यामध्ये जे आहे ते मृत्यूला प्राप्त होत असतं. म्हणून त्या ठिकाणी जे आहे तिच्या लक्षामध्ये येतं. हे लक्षात न आल्यामुळं आपण सुद्धा काय करतो, दुःख करतो की नाही, दुःख करतो. आपल्याला दुःख जे आहे आपल्या बाहेरच्या माणसाचं काही वाटत नाही. बाहेरच्या माणसाचं काय वाटते का, काही वाटत नाही. पण घरचा माणूस गेल्यावर दुःख वाटतं की नाही. हे जे आहे दुःख प्रत्येकालाच होते, दुःख होत नाही अशातला भाग नाही. आपण त्या अवस्थेला नाही पोहोचलो की आपल्याला दुःख होणारच नाही, ती आपल्यामध्ये क्षमता नाही निर्माण झाली. पण आपण लगेच त्याला काय म्हणतो जागृत झालं पाहिजे. लगेच जे आहे ते आपल्याला होश आला पाहिजे, बेहोशीमध्ये नाही राहिलं पाहिजे. भगवान बुद्ध म्हणतात किंवा अशा प्रकारे जे आहे मनुष्य जे आहे ते दुःख केल्यामुळे थोडक्यात दुःखातून त्यांची मुक्तता होत नाही. कोणाची, दुःख करणाऱ्या व्यक्तीची. दुःख तर होतेच प्रत्येकाला, दुःख होतं आहे अशा भाग नाही, होत अशातला भाग नाही, प्रत्येकाला दुःख होतेच. पण ह्या गोष्टी होत असताना आपण जे आहे ते त्याचा अतिशोक्ती झाल्यामुळे किंवा मनामध्ये नैराश्य आल्यामुळे, आता आजकाल अशा बऱ्याचशा घटना होत आहेत. शिकलेले मुलं असो, शिकलेली मुली असो, त्या थोडंसं जर काय जीवनामध्ये नैराश्य आलं, एखादी परीक्षा 2-4 वेळेस दिली समजा, MPSC असो, नीट असो, जे काय म्हणजे टफचे एक्झाम आहेत, म्हणजे जे हे आहेत, तर मुलं मुली अचानक काहीतरी असा वेगळा निर्णय घेऊन जीवन संपवित आहेत. म्हणजे ते परीक्षा म्हणजेच काय जीवन आहे का, मग त्याच्यामुळंच मनुष्य जीवन जगतो का. मग अशा प्रकारे जे आहे मनुष्य जे आहे ते वारंवार जन्म, वृद्धत्व, मृत्यू, शोक, चेतना, खेद, निराशा यामधून त्याची सुटका होत नाही. कोणाची होत नाही, ज्याचा निर्वाण होत नाही त्याची, म्हणून त्याची मुक्तता होत नाही. परंतु महाराज शहाणे लोक, आता हे झालं दुःखाकडे पळणारे,
हे काय झालं, दुःखाकडे पळणारे, दुःखामध्ये जाणारे. परंतु महाराज शहाणे लोक भगवंताचे अनुयायी अशा इंद्रिय विषय सुखाच्या मोहजाळात फसत नाहीत. म्हणजे अंतो जटा बाह्य जटा ज्या जटा आहेत त्याच्यामध्ये फसत नाहीत. ते आनंद मानत नाहीत की त्यात गर्क होऊन चिटकूनही राहत नाहीत. ठीक आहे बा, आपण आलो, जन्माला आलो, जे काही आपलं कर्तव्य आहे, प्रत्येकाचं दोन गोष्टी आहेत. एखादा तरुण असो किंवा तरुणी असो, तो जर भिक्षू झाला तर त्याने केव्हा व्हायला पाहिजे, तरुणपणीच. नाही झालं तर मग त्याच्या जेवढ्या जबाबदाऱ्या आहेत, एकदा लग्न झाल्यानंतर जबाबदारी काय आहे, मुलं बाळाचा सांभाळ करणे. एकदा भगवान बुद्धाला प्रश्न विचारला गेला की बाबा एक ज्याला आपण काय म्हणतो धनवान व्यक्ती कुणाला म्हणावं. एक प्रश्न विचारला गेला की भगवान धनवान व्यक्ती कुणाला म्हणावं. तर त्या ठिकाणी भगवान बुद्धाने उत्तर दिलं किंवा जे व्यक्ती असेल त्या व्यक्तीला आपल्या आईवडिलांचा सांभाळ करता आला पाहिजे, त्याला त्याच्या पत्नीचा सांभाळ करता आला पाहिजे, तिला जे काही वस्तू लागतात ते देता आल्या पाहिजे. त्याच्यानंतर जे काही मुलं बाळ आहेत त्याचासुद्धा सांभाळ करता आला पाहिजे. म्हणजे त्याची पूर्तता करता आली पाहिजे. त्याची पूर्तता जो व्यक्ती करतो, आपल्या आईवडिलांना सांभाळतो, आपल्या पत्नीला सांभाळतो, आपल्या मुलाबाळांना शिक्षण जे काही कपडा लत्ता लागेल ते देतो, तर त्याला धनवान म्हटलं पाहिजे. पण एखादा व्यक्ती गृहस्थ जीवनात पडला, त्याने अगोदर जर नाही झाला समजा भिक्षू, तर त्याचं कर्तव्य कुठपर्यंत आहे, आपल्या मुलाबाळांचे संगोपन करून त्यांचे लग्न वग्न होईपर्यंत आहे की नाही. नाही तर अर्धवटमध्ये आला तर मग लोक काय म्हणतील, हे तर एक तर आळशी होता, आहे की नाही, आळशी आहे, आणि मग ह्या आळशीपणामुळं दिलं अर्ध्यात सोडून, आहे की नाही. ती बायको म्हणेल मग आधी कशाला लग्न केलं, आहे की नाही, आधी कशाला लग्न केलं. म्हणून त्याचं जे काम आहे, कर्तव्य जे आहे, कर्तव्य पार पाडलं पाहिजे, कर्तव्य कुठलंही पार पाडलं पाहिजे. म्हणून पण जे आहे इंद्रिय विषय सुखाच्या मोहजाळात फसत नाहीत, फसलं नाही पाहिजे. परंतु महाराज शहाणे लोक भगवंताचे अनुयायी अशा इंद्रिय व सुखाच्या मोहजाळात फसत नाहीत. ते आनंद मानत नाहीत की त्या गर्क होऊन चिटकून राहत नाहीत. त्यामुळे त्याची लालसा तृष्णा निरोध पावते. पुन्हा पुन्हा तृष्णा शब्द यायला आहे, तृष्णा निरोध पावते. म्हणजे त्याची जी हाव आहे, जे इच्छा आहेत त्या कमी होतात. लोभ निरोध पावल्यामुळे जीव इच्छा निरोध पावते. जीव इच्छा निरोध पावल्यामुळे त्याचा जो होणारा जन्म आहे तो थांबतो. पुनर्जन्मच नसल्यामुळे जन्म, वृद्धत्व, मरण, शोक, वेदना, निराशा इत्यादी सर्व दुःख समूह जागच्या जागी थांबतो. असा दुःखाचा अंत घडतो, त्यालाच म्हणतात निर्वाण. याप्रमाणे महाराज निरोध होणे म्हणजेच निर्वाण होणे आहे की नाही. तर ह्या ज्या गोष्टी आहेत, आपल्याला ज्या आहेत दोन गोष्टी आहेत, आहे की नाही. आपल्याला धम्माचंही पालन करायचं आहे आणि सांसारिक जीवन पण चालायचं. आपण काय भिक्षू आहोत काय, नाही. आपल्याला दोन्ही गोष्टी कराव्या लागतात. इकडे बघावं लागतं, इकडे बघावं लागते. जर इकडंच बघलं रात्रंदिवस तर घरून हकालपट्टी होते, काय म्हणते जी मग जा म्हणते शिल्लतनाकडे जाऊन बसा, मग काही घरी नाही की नाही. जागा रिकामी करा, आणि जाऊन बसाय गेलं तर मग कहाला केलं, मग आधी ते अवघड आहे. काय म्हणते जी जाऊन बसाय गेलं तर आधी कहाला केलं, मग आता यायचं कोणं करावं. तर आपल्याला पुढे येईल ते की भगवान बुद्धाने म्हटलेलं आहे की भिक्खूपेक्षा उपासक हा श्रेष्ठ आहे. कोणता उपासक श्रेष्ठ आहे ते पण भगवान बुद्धाने या मिलिंद प्रश्नामध्ये, म्हणजे बनते नागसेनाने मिलिंद प्रश्नामध्ये सांगितलं आहे. तर यानंतर म्हणजे निर्वाण जे आहे ते ज्या म्हणजे अति तृष्णेच्या मागे न लागता, अति इंद्रियाच्या मागे न लागता, अति इंद्रियामध्ये न गुंतता, हे जे काही इंद्रिय आहेत याच्यामध्ये अति न गुंतता आपले कर्तव्य पार पाडत असताना जे काही गरजा आहेत, जे कर्तव्य आहे
तेवढं पार पाडायचं आहे. त्याच्यामध्ये गुंतून राहायचं नाही, त्याच्यामध्ये भावनिक व्हायचं नाही. अत्यंत भावनिक झालो, अत्यंत गुंतून राहिलो तर मग नाही तर काय, साडी माडी गाडी आपलं सगळं घ्यायचं आहे की नाही. तर त्याच्यात जे लोक राहतात, मी तर त्याला म्हणतो की ते गुंतूनच राहत म्हणते, त्याला काहीच घेणं देणं नाही. त्याला काय, पाहतो ना आपण लोक सगळं मिळाले पण इकडे यायचंच नाही. कोण्या सामाजिक संघटनेत नाही, धार्मिकमध्ये नाही, कुठंच नाही. मिळालं की आपल्याला आपले मुलं, आपली गाडी, आपला बंगला, आपल्या लेकराचं शिक्षण. मग इकडं काहीच नाही ना. यायला पाहिजे ना, कुठंतरी यायला पाहिजे. माझं तर वैयक्तिक मत आहे, भविष्यात मिळणार नाही. ते ज्या पुण्यकर्मामुळं मिळालं ते मिळणार नाही. त्याला ज्या एखाद्या आजोबाने समजा त्या झाडाला पाणी टाकलं, ते झाड राखलं, ते झाड किती दिवस राहत नाही. त्याचे दुसरे झाडं आल्यानंतर, त्याचे फळं पडल्यानंतर दुसरे झाडं तयार करावं लागतील किंवा त्याला निरंतर पाणी टाकावं लागतं, तेव्हा ते झाड राहील ना. कुठली गोष्ट निरंतर राहत नसते. पण सगळ्या लोकांनी या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. असो, त्यानंतर जे आहे ते मिलिंद राजा पुन्हा भगवान मिलिंद भंतेनाक्षरांना प्रश्न विचारतो. राजा म्हणाला, भगवान म्हणते निर्वाणाचा लाभ सर्वच व्यक्तींना होतो काय? आता ठीक आहे, निर्वाणामध्ये सुख आहे, अशा गोष्टी होतात, पण ह्याचा सगळ्याच व्यक्तींना लाभ होतो काय? तर नाही महाराज, निर्वाण पदाचा लाभ सर्वच व्यक्तींना होत नाही. जो कोणी सदाचारी पुण्यकर्म करतील, विश्वसनीय व मान्य करण्यास योग्य अशा गोष्टीची जाणीव करतील, त्याच गोष्टीचा ताज्य म्हणजे त्या गोष्टीचा ताज्य म्हणजे त्याग करणे आहे. ताज्य म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, एखादा आपण एखाद्या बिमारीच्या वेळेस जी पथ करतो है ना, म्हणजे पथ्य परहेज करतो आहे की नाही, तर ताज्य करणं म्हणतात त्याला. म्हणजे जी गोष्ट नाकारायची ती नाकारणं, जी स्वीकारायची ती स्वीकारणं. ताज्य गोष्टीचा त्याग करतील, आचरण करण्यालायक गोष्टी आचरणात आणतील, साक्षात्कार करण्यायोग्या गोष्टीचा साक्षात्कार करून घेतील, तेच निर्वाण पदाचा लाभ करून घेऊ शकतील. समजा एखाद्याला एखादं IAS अधिकारी व्हायचं आहे किंवा डॉक्टर व्हायचं आहे, तर त्याला काय करावं लागेल, त्याचे तशा परीक्षा द्याव्या लागतील. डॉक्टर व्हायचं तर नीटची परीक्षा द्यावं लागेल, IAS व्हायचं तर UPSCची परीक्षा द्यावं लागेल है ना, MPSCची परीक्षा द्यावं लागेल. मग तोच व्यक्ती काय होईल, त्या खुर्चीवर जाऊन बसू शकेल ना, दुसरा व्यक्ती जाऊन बसू शकेल काय? तसंच आहे, जो व्यक्ती जे आहे ते सदाचारी पुण्यकर्म करतील, सदाचार है ना, सदाचार 10 प्रकारचे सांगितलेले आहेत. कायेचा सदाचार, वाचेचा सदाचार आणि मनाचा सदाचार आहे की नाही. आता जिथं जिथं पाप पुण्य शब्द येईल, ते पाप पुण्याला पाप पुण्य मानलं का, कुशल अकुशल शब्द वापरला आहे त्या ठिकाणी, चांगलं आणि वाईट. नाहीतर आपल्याकडे कसं आहे, पाप पुण्य म्हणलं की लगेच मग पाप आहे का पुण्य आहे काय तिकडं घुसरतं आपण. तसं ते सांगितलं नाही धम्मामध्ये. कुशल आणि अकुशल, चांगलं आणि वाईट आहे की नाही, चांगलं आणि वाईट, कुशल आणि अकुशल. तर जे लोक कुशल कर्म करतील तर तेच लोक जे आहेत ते निर्वाण सुखाचा लाभ घेऊ शकतात. तर आपण साधारणतः पहा, एखादा व्यक्ती समजा एखादा खूप व्यक्ती एखादा नशेच्या आहारी गेलेला असेल, साधारण सांगतो, ज्यावेळेस तो नशेच्या आहारी गेलेला राहतो तर त्याला विचारा, तू नशा करत असताना कशा होतास आणि नशा सोडल्यानंतर कसा होतास, कशामध्ये तुझ्यामध्ये फरक झाला? ते म्हणते ते जीवन लय खराब होतं साहेब. त्याला जेव्हा त्याची जाणीव होते, म्हणजे जशा प्रकारे एखादा लहान लेकरू असते, लहानपणी असताना काय करते, ते कशा खाणीमध्ये हात घालते ना, पण तसंही मोठं झाल्यानंतर घालते का? तसंच होते. 100मध्ये 200मध्ये 500मध्ये 1000मध्ये एखाद्या व्यक्तीचं काहीतरी कुशल कर्म केलेलं असते आणि ते विचार काय होते, कोणाच्या तरी कल्याण मित्राच्या सहवासामध्ये गेल्यामुळे, चांगल्या गुरुच्या सहवासामध्ये गेल्यामुळे ते काय होते, ते जे व्यसनाधीनता आहे ते सोडून टाकते. आणि सोडल्यानंतर असे बरेच लोक भेटतात आम्हाला, म्हणजे असे पाहतो आम्ही की आता तुम्हाला सांगायचं म्हणलं तर
आपल्याकडं बापूजीकडं जे दीपक शिराडोणकर असतात, दीपक शिराडोणकर, प्रत्येक बरेच वेळेस जातो. मग एक वेळेस असं बसल्यानंतर त्यांनी सांगितलं की बाबा मी काय होतो, कसा होतो आणि कसं झालो आणि कशामुळं आलो. त्यांनी तोंडाने सांगितलं, सरासरी कोणी सांगत नाही समजा, पण त्यांनी सांगितलं. सर म्हणजे मी खूप नशेच्या आहारी होतो आणि ह्या भंतेंच्या संपर्कात आलो आणि आता ते बापूजी सेवा करायला राहतात. म्हणजे त्यांनाच कळते ते की सुख काय आहे, सुखाचा लाभ कोण घेऊ शकतो. तर अशा प्रकारे जे कोणी पुण्यकर्म करेल, कुशल कर्म करेल, तर त्याला ते प्रकारचा लाभ आणि त्याला दोन्हीमधला फरक कळतो. आणि ते मग सांगते दुसऱ्याला की बाबा तू असं वागू नको. पण त्याला काय म्हणतात मग लोक, ते मन आहे ना सौ बिल्ली, हां, त्याला मग लोक नाव ठेवतात है ना. पण तसं नसते. तुम्ही सुधरा ना, तुम्ही खाल्ले तुम्ही बी जा ना. मग हाचला तुम्ही खाल्ले त्याने सुधरला, मग तुम्ही पण सुधरा ना. ठीक आहे, त्यानं केला असेल हरकत नाही, पण तो आता शहाणा झाला ना. लहान लेकरू राहिला का, नाही राहिला, मोठा झाला, मग तो घाणीत हात घालत नाही. मग त्यानं जसं घाणीत हात घालत नाही, आता त्यानं जसं नशेच्या आहारी गेला नाही, त्याने जसं ते सगळं सोडलं, तसं तुम्ही पण सोडा ना. आदर्श कुठला घ्यायला पाहिजे, त्याचा चांगला आदर्श घ्यायला पाहिजे, वाईट गोष्टी सोडून टाकायला पाहिजे. तर अशा प्रकारे जे आहे तथागत हा जो बनते नाक्षण आहे, ते म्हणतात की बा महाराज शहाणे लोक भगवंताचे अनुयायी अशा इंद्रिय विषय व सुखाच्या मोहाजाळात फसत नाही. निर्वाणाचा लाभ कोण करून घेतो. हां, तर ज्या गोष्टी ताज्य आहेत त्या गोष्टीचा त्याग करतील, आचरण करण्यायोग्य गोष्टी आहेत त्या आचरणात आणतील, साक्षात्कार करण्यायोग्य गोष्टीचा साक्षात्कार करून घेतील, तेच निर्वाणाचा लाभ करून घेऊ शकतील. निर्वाण सुख न मिळवताही ते कळते काय. पुन्हा प्रश्न विचारला की बाबा, पहिल्यांदा प्रश्न विचारला निर्वाण म्हणजे काय, निरोध होणं म्हणजेच निर्वाण, निर्वाणाचा लाभ कोण करू शकतो आणि निर्वाण सुख न मिळवताही कळते काय. त्याने प्रश्न विचारला, व एखाद्याला निर्वाण सुख नाही मिळालं तरी ते सुख अशा प्रकारे आहे त्याला समजू शकते काय. राजा म्हणाला, भंते ज्याला निर्वाणपद लाभले नाही त्यास निर्वाणपद किती सुखदायक आहे याची जाणीव असते काय. त्याने प्रश्न विचारला, ज्याला निर्वाण मिळालं नाही त्याला ते कळू शकते काय की सुख त्याचं जे आहे ते त्याची जाणीव असते काय. तर हो महाराज, ज्याला निर्वाणपद लाभले नाही त्या व्यक्तीस देखील निर्वाण सुखाची जाणीव असते. म्हणते स्वतः निर्वाण पदाचा लाभ न करता त्या सुखाची कशी काय त्यास जाणीव होते. त्यांनी विचारलं राजाने किंवा एखाद्याने निर्वाण सुख प्राप्तच केलं नाही, म्हणजे एखाद्याने एखादा पदार्थ खालाच नाही, गुलाबजामुन, मग चवच कळाल्याने ते कसं सांगू शकेल. मग त्याने म्हणाले की महाराज, ज्याचे हातपाय तोडले नाहीत अशा व्यक्तीस हातपाय तोडल्यामुळे दुःख माहीत नसते काय. ते म्हणाले, पुन्हा काही उदाहरण दिले की एखाद्याला दुखापत झाली तर मग त्याला हातपाय तोडल्यानंतर कसं होते कळत नाही काय. ते म्हणाले, हो बनते, माहीत असते. म्हणजे काही काही गोष्टीचं अनुमान असते, काही काही गोष्टीचं अनुमानाहून काही गोष्टी कळतात, एक नाही. आता अनुमान आणि अनुभव असतो, एक नाही. अनुमान कसं असते, आता पावसाळा आहे, ज्या लोकांनी भरपूर पावसाळे पाहिलेत त्यांना कळते, अरे एवढा ढग आला, असा असा आता अंधार पडला की म्हणतात, अरे चला पाऊस येते आता एवढ्या मिनिटामध्ये आणि चला घराकडे निघा, नाही तर झोपडीत जाऊन बसा. हे कशामुळे होते, ह्या त्या गोष्टीचा अनुभव आणि आताचा आलेला अनुमान प्रश्न असतात. तर तशाच प्रकारे जे आहे एखाद्या व्यक्ती सुखी पाहिल्यानंतर आपण पाहतो नाही, विपश्यनाला गेला एखादा माणूस राहिला, ते आल्यावर कसा त्याच्या चेहऱ्यावर फ्रेश असते, म्हणजे ते कळते की आल्यानंतर कसं त्याच्यात काही बदल झाला, त्याच्यावर तेज येते ते चेहऱ्यावर. मग ते कशावर कळते, अरे बाबा हे माणूस गेला, बरं एक माणूस नाही, दुसरा माणूस, तिसरा माणूस, चौथा माणूस, पाचवा माणूस, 10वा माणूस, म्हणजे तिथे गेल्यावर काहीतरी माणसामध्ये बदल घडतो. कसा घडतो हे कळत नाही बाहेरच्या माणसाला, पण मग ते म्हणते बा आपणही जाऊन येऊ, याच्यात कसा काय बदल झाला. बरेच कारण विपश्यना जी आहे, जे आहे काय आहे, सगळ्यात मोठं जे आहे माणसामध्ये बदल घडवणारी एकच विद्या आहे.
विपश्यना आणि भगवान बुद्धाचा धम्म. माणसाची चर्या बदलते, दुसऱ्या कुठंच बदलत नाही. माणसाचा स्वभाव बदलते, माणसाचा स्वभाव बदलते. स्वभावावरून एक गोष्ट सांगतो, एक गोष्ट आठवली स्वभावावरून. एक माणूस असते आणि म्हणते, एका बाईला म्हणते की तू मरणार आहेस म्हणते 8 दिवसामध्ये. ती बाई असते खूप भांडकुदळी असते आणि मग तिला काय पश्चाताप होते काय माहीत नाही. मग ती म्हणते जाऊ दे म्हणते, आता 8 दिवसाला तर मरणारच आहे. लय बायाला भांडले म्हणली मी. आता तिला मनामध्ये एक निर्माण होतं की अरे लय खूप हे केले, असं केलं तसं केलं, आता मरणार आहे की नाही. मग भंतेची काय होते तिचं, ती सगळ्याकडे जाते आणि माफी मागते आणि ते म्हणजे तिचा स्वभावच बदलून जाते. मरणार आहे म्हणून स्वभावच बदलते आहे की नाही. काही ती आमची आजी सांगत होती, एक बाई एवढी भाडकुंजळी होती म्हणे की ती घरोघर जायची म्हणे की सांग तुझी सासू कुठे गेली, सांग ती सून कुठे गेली. मला भांडण करायची. एक सून हुशार होती, चालाक होती. ती म्हणली जाय म्हणली, ती माझ्या सासूनं काय केलं आहे, मुंडन केलं आहे, डोक्याला शेंदूर लावला आहे आणि ती गेली म्हणली म्हणे ते शेतामध्ये विहिरीमध्ये. ती गेली आणि ती गेल्यानंतर मग तिनं पाहिलं, ही कशाला जाईल, तिचं सासू गेलीच नाही ना. हिनं गेली आणि पाहिलं तर हिचं दिसायला ना सगळं मध्ये रूप. तिला म्हणले अगं तू मध्ये जाऊन बसलीस काय, म्हणली थांब मी घेते. गेली की उडी मारली, ती दिसायली ना. तिने पाहिलंच नाही ना तेवढं निरखून कशाला पाहिलं, रागाच्या भरात. रागात काही कळत नाही माणसाला, म्हणून तर राग आणि भीकमान म्हटलंय आहे की नाही. रागाच्या भरात काही कळत नाही. तिला वाटलं ती जाऊन बसली मध्ये, तिच्यासारख्या दिसली, मग ती मध्ये प्रतिरूप दिसते ना, गेली की उडी मारली. अशाही काही गोष्टी असतात. मग हिला वाटलं की व आता एक निर्माण झालं तिच्या मनामध्ये काहीतरी, आणि मग 7 दिवस होऊन गेले. मग म्हणले ते माणसापुढे आले, अरे मी तर मेले नाही ना म्हणे. माणूस म्हणला तू मेली ना म्हणे, तू पहिली नाही म्हणे. तू आता पहिली नाही राहिली. ती पहिली जी बाई होते, जी काय तिचं नाव होतं, आता ती पहिली नाही राहिली, आता तर दुसरीच आहे म्हणे. म्हणजे ही गोष्ट कशामध्ये आहे, तर ही गोष्ट फक्त धम्मामध्ये आहे. स्वभाव बदलू शकतो फक्त धम्मामुळंच, दुसरा कुठलाही हे नाही. तुम्ही अनागारी धर्मपाल जर वाचलं, तुम्ही वाचलं असलं अनागारी धर्मपालचं पुस्तक, तर त्याच्यामध्ये एक उपासिका असते अनागारी धर्मपालची, नाही शिष्या होते नंतर. तर ती येते, अनागारी धर्मपाल जे आहेत अभिधम पिटकामध्ये खूप अभ्यासू असतात. आणि ते जेव्हा तिच्याकडे म्हणजे ती महिला जेव्हा येते, तर ते सहज तिची चर्या जाणतात, ह्याची चर्या काय आहे, म्हणजे तिचा स्वभाव काय आहे. आणि तिला तशा प्रकारचं कर्मस्थान देतात. ते काही 40 कर्मस्थान आहेत, त्या कर्मस्थानाची तिला भावना करायला सांगतात. आणि तिचा एकदम स्वभाव बदलून जातो, तिचा स्वभाव बदलून जातो. आणि ती अनागारिकांना मग खूप जे आहे ते मदत करते. त्यांचं नाव डेव्हिड डॉन होतं. त्यांचं म्हणजे ख्रिश्चन याच्यामध्ये जन्माला ते अनागारी धर्मपाल. हेवा वितरण त्यांच्या वडिलाचं नाव होतं. असं खूप अनागारी धर्मपालसुद्धा मला वाटते अनेक ठिकाणावर ग्रंथ लावायला पाहिजे. अनागारी धर्मपालचा इतिहास जे आहे ते बऱ्याच लोकांना माहितीच नाही. म्हणजे अनागारी धर्मपाल म्हणजे बाबासाहेबांच्या अगोदर जर कोणी धम्म टिकवला असेल तर तो अनागारी धर्मपालने टिकवलेला आहे. इवन महाबोधी महाविहाराचा जो संघर्ष आहे तर तो अनागारी धर्मपालनेच केलेला आहे. इंग्रजाच्या काळामध्ये ते महाबोधी महाविहार आहे आता जे आहे ते किती 100 फूट जवळजवळ ते खोल होतं. तुम्ही म्हणजे खूप मोठा इतिहास आहे. एखाद्या दिवस तुम्हाला त्याचं सर्व सारांश सांगेल मी. तर अनागारी धर्मपाल नावाचं पुस्तक प्रत्येकाने घ्या. माझ्याकडे खूप मोठं आहे, 70-80 वर्षापूर्वीचं आहे, माझ्या भंतेने दिलेलं. आता छोटे छोटे भाग निघालेत. तर हे सगळा जे इतिहास आहे, हे सगळं जे भारतामधलं जे शोधून काढलं, तर त्यांनी शोधून काढलं अनागारी धर्मपाल यांनी. नाही, डीपमध्ये जे आहे त्यांनी का शोधून काढलं, कारण तिसरी धम्मसंगीती ज्यावेळेस झाली, तिसरी धम्मसंगीती कोणाच्या काळात झाली,
सम्राट अशोकाच्या काळामध्ये झाले. आणि महेंद्र आणि संघमित्र ज्यावेळेस श्रीलंकेला गेले होते तर त्यावेळेस जे आहे त्यावेळेस जे नकाशारूपी ते यांना कसं भेटले, यांना कसं काय माहीत. त्याच्यानंतर आताच्या 1800च्या काळामध्ये कसं माहीत होणार, काय काय होतं त्यांच्याकडे आधार. तर त्या काळामध्ये जे काही नकाशे त्या ठिकाणी नेलेले होते तिसऱ्या धम्मसंगीतीच्या वेळेस, सम्राट अशोकाच्या काळामध्ये तिसरी धम्मसंगीत, काला अशोकाच्या काळामध्ये पहिली दुसरी धम्मसंगीती झाली काला अशोक. आणि पहिले धम्मसंगीती कोणाच्या काळात झाली, अजातशत्रूने त्याचं नेतृत्व केलं होतं. महाकाश्यपांच्या आदेशाखाली ती झाली होती. त्या ठिकाणी 3 महिने चालली होती ती गृहकृत पर्वतावर. जवळजवळ 500 त्या ठिकाणी आनंद भिक्षू होते है ना. अगोदर 499 होते आणि भंते आनंद हे शेवटच्या दिवशी आनंद झाले ना. धम्मसंगीत्यासुद्धा आपल्याला माहीत असलं पाहिजे. हे सगळं जेव्हा वाचतो आपण, धम्मसंगीत्या किती झाल्यात पूर्ण, हां 6 धम्मसंगीत्या. 6वी कुठं झाली, रंगूनला, ज्या ठिकाणी बाबासाहेबांना बोधिसत्वाची जी पदवी आहे उपमा आहे ती दिली गेली आहे ना. 6 धम्मसंगीतं झाल्या. तर धम्मसंगीतचा इतिहाससुद्धा मी एक दिवस घेणार आहे पूर्ण. त्या दिवशी जो हे असेल तर ते चार्ट आहे त्याचा, ते सुद्धा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. पहिली धम्मसंगीती कुठं झाली, किती भिक्षू होते, त्याचं नेतृत्व कोणी केलं. दुसरी धम्मसंगीती कुठे झाली, त्याचं नेतृत्व कोणी केलं, किती भिक्षू होते, किती दिवस चालली. कारण ह्या धम्मसंगीत्या जे झाल्या तर त्याच्यामध्येच काय झालं, हे सगळे भाग पडले. आणि तिच्या मागचं कारण काय होतं ते सुद्धा त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. हीनयान महायान हे 2 भाग पाठ पडले आहे ना. त्याच्यानंतर वेगवेगळ्या धम्मसंगीत, तंत्रयान मंत्रयान हे 7 भाग पडले है ना. त्या धम्मसंगीतीच्या असे जे आता सर जसे म्हणतात वेगवेगळ्या विचारसरणीचे जे लोक होते है ना, वेगवेगळ्या विचारसरणीचे लोक, त्या वेगवेगळ्या विचारसरणीच्या लोकांचे वेगवेगळे पंथ पडले. मूर्तिपूजक होते ते काय झाले, हीनयानमध्ये आले. आणि मूर्तिपूजा न करणारे इकडं महायानमध्ये गेले. हे असे जे भाग आहेत. नंतर तंत्रयान मंत्रयान, जे लोक काही तंत्राचा वापर करतात. म्हणजे आपण बाहेर देशातलं पाहतो की अरे हे तर आपल्या इकडं नाही, पण ते जे काही 7 पंथ पडलेले आहेत त्या पंथाचा ते अभ्यास, ते बुद्धाच्याच सगळं याच्यामधलं आहे. पण ते विभाग झाले वेगवेगळे. म्हणून त्यावेळेस ते धम्मसंगीत्या घ्यावं. पहिली धम्मसंगीती 100 दिवसाला झाली, दुसरी 100 वर्षांनी झाली है ना. असं तुम्हाला 5-6 धम्मसंगीत्या झालेल्या आहेत. त्या 6 धम्मसंगीतेसुद्धा इतिहास वाचा. अनागारिक धर्मपालसुद्धा आपण वाचलं पाहिजे. बुद्धाने त्यांचा धम्म लिहिल्यानंतर बाबासाहेबांनी आपला 2 ग्रंथ वाचायला सांगितले होते. त्याची नावं काय, आपण बाबासाहेबांचा बुद्धाने त्यांचा धम्म इथं 13 वर्ष वाचला. त्याची प्रस्तावना वाचली नसेल. हां, क्रांती आणि प्रतिक्रांती, बुद्ध आणि कार्ल मार्क्स है ना. हे 2 पुस्तकं सोबत वाचायला सांगितले. क्रांती आणि प्रतिक्रांती कोणी वाचलाय का, वाचा अवश्य. बाबासाहेबांनी जे साहित्य वाचायला सांगितलं वाचा. ते ह्या सगळ्या वेदाचं सगळं त्याच्यामध्ये सगळं विश्लेषण केलं. त्याच्यामध्ये बारीक बारीक सगळे, आपल्याला वेद वाचायची गरज नाही, एवढं विश्लेषण केले. हे महत्त्वाचे पुस्तक आहेत. काय आपण म्हणजे तुम्ही इकडे आले म्हणून सांगायला, जे तिकडे आहेत बाहेर विहाराच्या बाहेर त्याला काही गरज नाही, कारण ते नाहीतच ना इकडं. तुम्ही इकडं आले, तुमच्यात काहीतरी श्रद्धा उत्पन्न झाली तर आपल्याला काही पुस्तकं माहीत असले पाहिजे, काही वाचन केलं पाहिजे. तर त्या संदर्भानं मी तुम्हाला सांगण्याचं दुसरं काही कारण नाही. हे अभ्यास करत असताना हे सुद्धा पुस्तकं जे आहे आपल्याला संदर्भासाठी म्हणा, अभ्यासासाठी म्हणा, ज्ञानासाठी म्हणा, ते आवश्यक आहेत वाचणं. तर असं जे आहे अनागारी धर्मपाल आपण एखाद्या वर्षी लावूया, ते वाचूया. माझ्याकडे पुस्तक आहे, फार महत्त्वाचं आहे ते अनागारी धर्मपाल. माहीत झाल्याशिवाय हे जे काही बौद्ध धर्माचा इतिहास आहे तो आपला भारतामधला माहीत होणार नाही. तर असो, किती वर्षाला काय किती वर्षाला व्हायचे काय 1 तास लागतं ते पूर्ण धम्मसंगीतचा इतिहास काय.
काय 4 वर्षाला 2 वर्षाला असं काय ठरवतात का आपण? नाही, धम्मसंगीती जी असते तर ज्या ज्या वेळेस वाटते असं काही बदल होणार आहे तर त्यावेळेस जे आहेत ते सर्व भिक्षू यायचे, 200 400 500 भिक्षू यायचे. मग त्याचं तर कोणतरी नेतृत्व करायचं. नेतृत्व म्हणजे सोय करायचा. आता जसं धम्मपरिषद होते, धम्मसंगीतीचं रूपांतर धम्मपरिषदमध्ये झालेलं आहे. ह्या जे काही धम्मपरिषदा होतात ह्या धम्मपरिषदा नाहीत, धम्मसंगीतीचं रूपांतर धम्मपरिषदमध्ये झालेलं आहे. धम्मपरिषद तर आपण नाव घेतले आहे ना. आता कोणी धम्मपरिषद करायला छोटी मोठी, मग त्याला धम्मसंगीती कसं म्हणता येईल, म्हणून त्याला धम्मपरिषद है ना. धम्मसंगीती जी असायची ती खूप म्हणजे त्याचं खूप वेगळं स्वरूप असायचं. काही बदल व्हायचा आहे तर त्यावेळेस ते त्याला सर्व मान्यता लागते ना. धम्मसंगीती म्हणजे काय, त्याला सर्वाची मान्यता लागेल ना, मान्यता लागेल ना. कुठं ठराव पास झाला याचा, हे कुठं मान्यता देण्यात आली. मी म्हणल्यावर एकट्यानं मान्यता होते का, एका भिक्षूनं म्हणल्यावर मान्यता होते का, नाही होत ना. तर त्याला सगळे लोक लागतील ना, त्याला मान्यता ठराव त्याचा पास करावा लागेल ना सर्वांमध्ये. मग ते जेव्हा तिथं ते दोन तयार व्हायचे, हे जसं शाक्य कोलीय झाले, 2 विचारसरणी झाल्या, तुम्ही पाणी घ्यायचं का आम्ही घ्यायचं. मग त्याच्यामध्ये समझोता नाही झाला, तसाच त्या 2 विचारसरणी निर्माण झाल्या की मग त्या ठिकाणी काय पडलं, एक पडला हीनयान, मग दुसरा एक पडला महायान. मग हे दोघांचे वेगवेगळे झाले. मग पुन्हा काय करावं लागलं, पुन्हा तंत्रयान मंत्रयान अशी 7 पडले. त्यावेळेस 7 नाव आहेत त्याची. मग हे पडले. मग ते धम्मसंगीतीमध्येच झालं ना. लोक वेगवेगळे ते झाले. त्याचं असं काही किती दिवसाला नव्हते असं नव्हतं, त्याचं काही कारण असल्यानंतर ते सगळ्या लोकांना बोलवायचे, सगळे जेवढे आहेत तेवढे बोलवायचे. आता पण धम्मसंगीत्या खरं पाहिजे तर व्हायला पाहिजे, मात्र होत नाहीत, येत नाहीत, काही तेवढे हेच नाहीत. सगळे एक धम्मपरिषदामध्ये कुठलेही ठराव होत नाहीत. झाले तरी मी माझ्यापुरताच करतो. मला काय करून घ्यायचं आहे, माझ्या स्वार्थासाठी मी तेवढा ठराव घेतो पास करून. एवढे लोक बोलवतो 1000 2000 10,000 20,000, मला काय पाहिजे त्या जागेवर करून घेतो. सार्वजनिक काही फार 1-2 ठराव असते असला तर. बौद्ध धर्मियांचा कायदा आहे का, बौद्ध धर्मियांत लग्नाचा कायदा आहे का. नामीची जरी नामीची एखादी समस्या असेल तर ती सगळ्या ठिकाणी घ्यायला लागणार. जागतिक लेवलचं झालं पाहिजे. सार्वजनिक आपला जो आता काही जे काही फारकत होते, दिवास होतो, तर तो कोणत्या कायद्याअंतर्गत होतो, हिंदू विवाह कायद्याअंतर्गत होतो ना. पण बौद्ध विवाह कायदा आहे का, किती वर्ष झाले आपल्याला. या अशा गोष्टीसाठी जे आहे ते काही गोष्टी झाल्या पाहिजे, म्हणजे एकत्रित आलं पाहिजे. एकत्रित विनयाविषयी सुद्धा बुद्धाने त्याच्या धम्मामध्ये सांगितलं, एकत्रित का आलं पाहिजे. वेळ त्यांच्या बैठका होतात, आपल्याला माहीत नसतात. अधिवेशन होतात. महाराष्ट्रावरले भिक्खू आहेत, राष्ट्रीय म्हणजे देशावरले भिक्षू आहेत, त्यांची कार्यकारिणी असते. ते आपला विषय नाही, ते एक आपला माहिती होत नाही, त्यांना होतात. त्यांचे आजही विनयपीठकानुसार काही भिक्षूंना ते दंड लावतात. हे बरेच ठिकाणी पाहिलेलं आहे. त्यांच्याकडून दोष झाला असेल तर त्या ठिकाणी ते लावतात, पण ते आपल्या याच्यामध्ये येत नाही, कारण ते गोष्टी त्यांना असतात. तर असो, हे 2-4 पुस्तकं लिहून घ्या, नाही तर सांगण्याचा काहीच उपयोग होणार नाही. ते क्रांती आणि प्रतिक्रांती, बुद्ध आणि कार्ल मार्क्स आणि अनागारी धर्मपाल, हे 2-4 पुस्तकं वाचा, चांगलं आहे. आणि बुद्ध आणि त्यांच्या धम्मासोबत एक पुस्तकाचं नाव आहे माशे मोरे यांचं, भगवान बुद्धाचा मध्यम मार्ग. त्यामध्ये फक्त 4 आर्य सत्य आणि आर्य अष्टांगिक मार्ग खूप सुंदर पद्धतीने विश्लेषण करून सांगितले आहेत. ते वाचा. एक 30-40 पानाचं पुस्तक आहे माशे मोरे यांचं, खूप चांगलं पुस्तक आहे. भगवान बुद्धाचा मध्यम मार्ग, फक्त 4 आर्य सत्य आणि आर्य अष्टांगिक मार्ग आहे त्याच्यामध्ये. तर असो, त्या ठिकाणी जे आहे मिलिंद राजा विचारतो की निर्वाण सुख न मिळवताही कसे कळते. तर त्या ठिकाणी म्हणते नागशर म्हणतात किंवा ज्यातला कोणाला दुःख झालेलं असेल
तर आपल्याला दुःख न होताही त्याची यातना पाहता येते. म्हणते ज्याचे हातपाय तोडलेले असतात त्याचे रडणे तळपणे पाहून यात दुःख आहे याची जाणीव त्यास होते. महाराज याचप्रमाणे निर्वाण सुख प्राप्त केलेल्या लोकांच्या शब्दातून ओसरणारा संतोष, ज्याला काही लाभ झाला त्याच्या शब्दातून ओसरणारा संतोष, काही लोकांचं जे आहे ना, असं धम्म आचरण करता करता किंवा ध्यान करता करता विपश्यना करता करता त्याच्या शब्दामध्ये गोडी येते, त्याच्या शब्दामध्ये मधुरता येते, त्याच्या गाथेमध्ये मधुरता येते. हे कशाचं प्रतीक आहे, हे कशाचं त्याला काय म्हणतो आपण हे आहे म्हणजे प्रतीक आहे, तर ते त्या ठिकाणातून शब्दातून ओढणारा संतोष प्रीतियुक्त आनंद पाहून ज्यांना निर्वाण लाभ झाला नाही त्यांना सुद्धा निर्वाण सुखाची जाणीव होते. म्हणजे एखाद्यामध्ये अशा प्रकारे जर झालं तर त्याला कळते अरे याला काहीतरी लाभ झालेला आहे, म्हणजे ते काहीतरी बदल झालेला आहे. हां त्याच्या चेहऱ्यावरला तेच पाहून असेल, त्याच्या वागण्यामधला बदल पाहून, त्याचं आचरण पाहून, ह्या सगळ्या गोष्टी काय होते माणसाला कळते किंवा याच्यामध्ये काहीतरी बदल झालेला आहे. तर अशा प्रकारे जे आहे तर या ठिकाणी पहिलं प्रकरण समाप्त झालेलं आहे. मला साधू साधू आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर